आता थेट आपण औरंगाबादमध्ये जाऊया, तिथे कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। न्यायालयाच्या इमारतीचं लोकार्पण आणि नुकतंच ध्वजवंदन झालंय। ध्वजवंदन आणि राष्ट्रगीतानं या कार्यक्रमाची सुरुवात। तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा स्वतः उपस्थित आहेत, देशाचे मुख्य न्यायाधीश सुद्धा उपस्थित आहेत। औरंगाबादमध्ये न्यायालयाच्या या इमारतीचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते। हायकोर्टाच्या नव्या वास्तूचं उद्घाटन आणि त्याचा हा कार्यक्रम। देशाचे मुख्य न्यायाधीश सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील। औरंगाबाद हायकोर्टाची नवी वास्तू आणि या वास्तूचं लोकार्पण आज त्या ठिकाणी ध्वजवंदन पार पडलंय आणि त्याचसोबत राष्ट्रगीत सुद्धा पार पडलेलं आहे। आता सगळी मान्यवर मंडळी हे व्यासपीठावर येत आहेत। inaugurating B and C wings of new High Court annex building of Aurangabad bench of the Bombay High Court. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेतच। सिद्धार्थ, आज नुकताच आपण दृश्य पाहिली ध्वजवंदनाची आणि राष्ट्रगीताची, संपूर्ण कार्यक्रम कसा आहे? ओके, कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। सर्व प्रमुख पाहुणे जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। या आधीच मुख्यमंत्री आपले उद्धव ठाकरे राज्याचे हे आलेले आहेत। त्या ठिकाणी कायदा केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू जो आले या ठिकाणी आलेले आहेत। एकंदरीत जे आपल्या भारताचे मुख्य सरन्यायाधीश रमण न्यायाधीश आहेत ते सुद्धा आलेले आहेत आणि त्यांच्या ऑनरमध्ये आपण बघितलं की आता त्यांना मानवंदना दिली जाते, झेंडावंदन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। आता हा कार्यक्रम झाल्यानंतर जे आहे मुख्य इमारतीचं उद्घाटन या ठिकाणी केलं जाईल। त्या सर्व पाहुणे आता मुख्य इमारतीच्या मुख्यद्वारापर्यंत पोहोचलेले आणि हा उद्घाटनाचा कार्यक्रम, लोकार्पणाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वचे सर्व जे आहेत प्रमुख पाहुणे कार्यक्रमाच्या मुख्य मंचावर या ठिकाणी येतील आणि या ठिकाणी जे आहे आमंत्रित सर्व औरंगाबाद किंवा मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी असतील किंवा राज्याचे आमच्या औरंगाबादचे जे पालकमंत्री आहेत सुभाष देसाई ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। प्रमुख पाहुणे लोकप्रतिनिधी आणि न्यायव्यवस्थेतील सर्व प्रमुख अधिकारी असतील किंवा न्यायाधीश असतील ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी मुख्य सरन्यायाधीश भारताचे त्यांना मानवंदना या ठिकाणी दिलेले, त्यांच्या हस्ते झेंडावंदन सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे आणि आता मुख्य इमारतीच्या लोकार्पणाच्या सोहळ्यासाठी सर्व प्रमुख पाहुणे त्या इमारतीकडे गेलेले आहेत आणि हा लोकार्पणाचा सोहळा झाल्यानंतर सर्व प्रमुख पाहुणे मंचावर येतील। प्रमुख मंचावर ज्या ठिकाणी मार्गदर्शन करतील त्यामध्ये मुख्यमंत्री असतील किंवा मुख्य सरन्यायाधीश असतील यांची काही भाषणे सुद्धा या ठिकाणी होतील। पूर्ण कार्यक्रमाला सुरुवात झालेली, अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे। जी सिद्धार्थ, आणि बरीच मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, सगळे नियम पाळून, म्हणजे हा ऑफलाईन कार्यक्रम खरं तर होतोय, म्हणजे प्रत्यक्ष तिथे उपस्थिती लावून हा कार्यक्रम पार पडतोय। हे ठिकाण कोणतं आहे जिथे हा सगळा कार्यक्रम होतोय? हा कार्यक्रम जो आहे जी हायकोर्टाचा जो परिसर आहे त्या परिसरामध्येच हा कार्यक्रम आहे आणि नवीन इमारत सुद्धा हायकोर्टाच्या परिसरातच होते आहे आणि इमारतीचं जवळपास आता उद्घाटन करून आतमध्ये जे आहेत सगळे पाहुणे गेलेले आहेत। एकंदरीत जसं तुम्ही म्हटलं तसं की अत्यंत महत्त्वाचे पाहुणे या ठिकाणी आहेत। भारताचे सरन्यायाधीश आहेत, मुख्यमंत्री आपल्या राज्याचे आहेत, त्यामुळं
या कार्यक्रमाला मोठी गर्दी होणार अशी अपेक्षा होती, मात्र जे हायकोर्टाच्या प्रशासनाच्या वतीनं फार कमी निमंत्रित लोक या ठिकाणी आमंत्रित केलेले आहेत, त्यामुळं फार मोठी गर्दी नाही आणि कोरोनाच्या संबंधीचे सर्व नियम या ठिकाणी प्रत्येकाच्या तोंडावर मास्क आहे, या ठिकाणी सॅनिटायझर वगैरे सगळ्यांना सॅनिटाईज करूनच आतमध्ये सोडलं जात आहे आणि फार मोठी गर्दी या ठिकाणी होणार नाही याची काळजी हायकोर्ट प्रशासनाने घेतलेली आहे, त्यामुळं फार मोजक्या लोकांमध्ये मात्र महत्वाच्या लोकांमध्ये हा कार्यक्रम सुरू आहे। आता काही वेळातच मुख्यमंत्री असतील किंवा इतर जे प्रमुख पाहुणे आहेत ते प्रमुख मंचावर येतील। जी, औरंगाबादमध्ये महत्वाचा आणि मोठा कार्यक्रम सध्या पार पडतोय। हायकोर्टाच्या नवीन वास्तूचं लोकार्पण यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेतच, देशाचे सरन्यायाधीश सुद्धा तिथे उपस्थित आहेत या कार्यक्रमासाठी आणि इतरही काही महत्वाची मंडळी औरंगाबाद जिल्ह्यातील आणि त्यासंबंधी व्यक्ती आहेत या कार्यक्रमाला। सध्या राष्ट्रगीत आणि ध्वजवंदन पार पडलं, त्यानंतर मुख्य इमारतीच्या जवळ आता लोकार्पण कार्यक्रमासाठी किंवा उद्घाटनासाठी ही सगळी प्रमुख मान्यवर मंडळी तिथे गेली आहेत, त्यानंतर व्यासपीठावरती येतील आणि मग तिथे उपस्थितांची काही भाषणं होतील। हायकोर्टाच्या नवीन वास्तूच्या लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री आता काय बोलतायत हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। औरंगाबादमध्ये हायकोर्टाच्या नव्या वास्तूचं उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू आहे आणि त्या ठिकाणचीच ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये सकाळीच पोहोचलेत आणि आता मुख्य कार्यक्रमाला देखील सुरुवात झाली आहे। हेच ते व्यासपीठ आहे जिथे आता थोड्या वेळात सगळेच मान्यवर येतील आणि तिथे छोटासा कार्यक्रम पार पडेल। त्याआधी या वास्तूचं उद्घाटन करण्यासाठी सगळे मान्यवर मंडळी या वास्तूजवळ गेलेली आहेत आणि कार्यक्रमाची सुरुवात ध्वजवंदन आणि राष्ट्रगीताने झाली। महत्वाचा आणि मोठा कार्यक्रम ऑफलाईन पार पडतोय औरंगाबादमध्ये, ते म्हणजे हायकोर्टाच्या नव्या वास्तूचं उद्घाटन। यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील सकाळीच औरंगाबादमध्ये पोहोचलेत। देशाचे सरन्यायाधीश सुद्धा आहेत या कार्यक्रमासाठी, कारण हायकोर्टाच्या नव्या वास्तूचं लोकार्पण होतंय, उद्घाटन होतंय आणि आता मुख्य इमारतीचं उद्घाटन झाल्यानंतर हे सगळे मान्यवर आता या व्यासपीठाकडे येतील। महत्वाची कायदा क्षेत्रातल्या महत्वाच्या व्यक्तींना सुद्धा या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलंय आणि त्याचसोबत काही राजकीय मंडळी सुद्धा। सगळे नियम पाळून औरंगाबादमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत। हायकोर्टाच्या नव्या वास्तूचं उद्घाटन पार पडल्यानंतर आता मान्यवरांची भाषणं होतील। मुख्यमंत्री आता औरंगाबादमध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं काय बोलतात हे देखील ऐकणं महत्त्वाचं आहे। देशाचे मुख्य न्यायाधीश सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यामुळे ते देखील उपस्थितांना संबोधित करतील। औरंगाबादमध्ये हायकोर्टाच्या या आवारातच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय, जिथे ही नूतन वास्तू उभारण्यात आली आहे त्याच्याच जवळ छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित आहेत। आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम हे देखील आपल्या सोबत आहेतच फोन लाईन वरती। सिद्धार्थ, काय कार्यक्रमाची वेळ देण्यात आली होती, साधारण कधीपर्यंत हा कार्यक्रम चालेल आणि मुख्यमंत्री हे या कार्यक्रमानंतर थेट पुन्हा मुंबईला रवाना होतील का आणखी काही कार्यक्रम? हा हायकोर्टाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे कट टू कट सगळ्या वेळा पाळल्या जातील। ज्या पद्धतीनं वेळ सांगितली होती 9:30 मुख्यमंत्री या ठिकाणी येतील, बरोबर मुख्यमंत्री वेळेवर पोहोचलेले आहेत। 9:45 ते 50च्या दरम्यान भारताचे सरन्यायाधीश या ठिकाणी पोहोचतील, तेही कट टू कट वेळेवर पोहोचलेले आहेत। कार्यक्रम वेळेवर सुरू झालेला आहे। 10 ते 10 वाजता 10:10 हा कार्यक्रमाला उद्घाटन होईल आणि त्यानंतर मुख्य मंचावर येऊन सगळे मोजके भाषणे या ठिकाणी होणार आहेत। त्यामध्ये मुख्य सरन्यायाधीश असतील, मुख्यमंत्री असतील, या दोघांची भाषणे महत्वाची आहेत आणि त्यानंतर 12 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालेल आणि 12च्या नंतर जो आहे हा कार्यक्रम संपवला जाईल, कारण जे पाहुणे आलेले आहेत ते सर्व वापस जाणार, कारण मुख्यमंत्री जे आहेत हे कार्यक्रम झाला की हॉटेलमध्ये जाऊन फ्रेश झाल्या दिसतात। जवळपास त्यांचं 2 ते 2:30च्या दरम्यान विमान आहे आणि ते लगेच परत मुंबईला जाणार आहेत। इथं औरंगाबादमध्ये येऊन सुद्धा त्यांचा कोणताही राजकीय किंवा सामाजिक
कार्यक्रम नाही, ते फक्त याच कार्यक्रमाला येतील, याच कार्यक्रमाला थांबतील आणि या कार्यक्रमातून निघून जातील. दुसरं महत्वाचं आहे की केंद्रीय कायदा मंत्री जे आहेत ते सुद्धा फक्त एवढ्या कार्यक्रमासाठी काल रात्री आलेले आहेत. ते रात्री मुक्काम या ठिकाणी होते आणि आता त्यांचं सुद्धा 2 ते 2:30च्या दरम्यान विमान आहे, त्यामुळं तेही या ठिकाणाहून निघून जातील. फक्त पालकमंत्री सुभाष देसाई जे कार्यक्रमाला आहेत ते या ठिकाणी थांबणार आहेत. त्यांचे विविध कार्यक्रम जे आहेत या कार्यक्रमाच्या नंतर आयोजित आहेत. त्यामुळं मुख्यमंत्री असतील किंवा केंद्रीय कायदा मंत्री हे लगेच हा कार्यक्रम झाला की परत फिरणार आहेत. जी, आज औरंगाबादमध्ये फार मोठा बंदोबस्त असेल. मुख्यमंत्री येतात म्हटल्यावर आणि हा इतका मोठा कार्यक्रम कोविड काळामध्ये प्रथमच औरंगाबादमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम पार पडत असेल. सिद्धार्थ, The present building is a centrally located magnificent edifice and was opened in the month of June 1995. हॉटेल ताज हॉटेलमधून इथपर्यंत येण्याचा त्यांचा जो मार्ग आहे त्या मार्गावर बऱ्यापैकी जे आहे ट्रॅफिक अडवण्यात आली होती. मुख्यमंत्री ज्या मार्गावरून जातील त्या मार्गावर सुद्धा काही वेळेसाठी ट्रॅफिक अडवण्यात आलेली आहे. मात्र फार मोठा त्रास नागरिकांना होईल अशा पद्धतीचं ब्लॉकेज किंवा रस्ते रोखून ठेवले असं काही घडलेलं नाहीये. कारण सर्व गोष्टी वेळेवर आहेत, त्यामुळे पोलिसांनाही माहित होतं की कोण किती वाजता कोणत्या रस्त्यावरून जातोय. त्यामुळं जे आहे ते व्यवस्थित ट्रॅफिक व्यवस्था सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. हायकोर्टचा परिसर आधीच सर्वसामान्यांसाठी प्रतिबंधित असतो आणि त्याच परिसरामध्ये ही नवीन विस्तारित वास्तूचं लोकार्पण होत आहे. त्यामुळे आधीच या ठिकाणी शिस्त आहे. त्यात आज काही नियमानुसार सामान्य लोकांना आज कोर्टामध्ये सोडण्यात आलेलं नाही. फक्त निमंत्रित जे आहेत त्यांची 2 ते 3 गेटवरून तपासणी करून आतमध्ये सोडण्यात आलेलं आहे. त्यामुळं अत्यंत नियमित, पद्धतशीर आणि सुव्यवस्थित कार्यक्रम सुरू आहे. सिद्धार्थ, थोडंसं थांबवते. आपण आता मुख्यमंत्री आणि इतर मान्यवर मंडळी व्यासपीठावरती येऊन त्यांची भाषणं सुरू होईपर्यंत काही मिनिटांचा अवधी आहे. तोपर्यंत आपण एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. औरंगाबादमधल्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरती आपण असेच राहूयात, सगळे अपडेट घेत. ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.